नमस्कार. तर बरेचदा हा प्रश्न विचारला जातो, की ऑटिझम असलेल्या मुलांमध्ये स्पेशल इंटरेस्ट एवढे इंटेन्स का असतात? ते इतकं हायपर का रिॲक्ट करतात? तर हा हट्ट किंवा ऑब्सेशन नसून ही मेंदूची वेगळ्या पद्धतीने प्रोसेस करण्याची त्यांची पद्धती आहे. कारण त्यांच्यामध्ये पॅटर्न सेट झालेले असतात. मी नेहमीच पॅटर्न हा शब्द वापरते. कारण त्या एकच गोष्ट ती वारंवार करतात. त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांचं प्रावीण्य आलेलं असतं. त्यामुळे आपली रिवॉर्ड सिस्टीम ऍक्टिव्हेट झालेली असते. म्हणजे डोपामिनर्जिक पाथवेज, हॅपी हॉर्मोन्स ऍक्टिव्हेट झालेले असतात. आणि ह्याच्यामध्ये ते कुठलंही जेव्हा काम करतात तेव्हा ते खूप छान याने करतात आणि त्याचा रिझल्ट खूप छान देतात. दुसरं इमोशनल रेग्युलेशन. इमोशनल रेग्युलेशन जेव्हा ते करतात त्यावेळी त्यांचं जे ब्रेन आहे ते एखाद्या मशीन सारखं काम करतं आणि तुम्ही त्यांना त्यावेळी काहीही विचारलं किंवा काहीही करायला लावलं ज्याच्यात त्यांचं प्रावीण्य आहे ते अगदी आपल्याला चाक करून सोडतात. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे एक मुलगी आहे, ती तुम्ही त्याला कुठलाही डे सांगा, कॅलेंडर मधली डेट सांगा, ती त्याचा वार सांगते. जर मी तिला सांगितलं की बाबा आज 15 मे आहे, आज 15 मे रोजी काय आहे, तर ती सांगणार 15 मे रोजी शुक्रवार होता. म्हणजे इतकं प्रॉम्प्ट असतात. काहींना जुन्या आठवणी खूप छान असतात, खूप छान पद्धतीने करतात. काही लोक मॅथ्स अगदी पटपट पटपट सॉल्व्ह करतात. तर अशा कुठल्याही पद्धतीने ते वेगळ्या पद्धतीने वागू शकतात आणि त्याच्यामुळे अगदी खूप रिॲक्ट करायची गरज नाही. आपण त्यांना हळूहळू मेन स्ट्रीमलाईन मध्ये आणून आणि त्यांचा या पॉझिटिव्ह पॉइंटला आपण त्यांची स्ट्रेंथ म्हणून वापरू शकतो.